संपली स्वरांजली चॅनलकडून आज आपल्याकडे हिंदू जनजागृती समितीकडून हे दादा आणि हे ताई आलेले आहेत. तर सर आपला परिचय. नमस्कार, मी दत्तात्रय दंडुकांत पिसे. मागील 20हून अधिक वर्षापासून हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून देश धर्माच्या संदर्भात आम्ही सेवा करत असतो. नमस्कार, मी कुमारी शिवलीला मुब्बाड. हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये मी धर्मप्रसाराचं कार्य सध्या करत आहे. तर प्रश्न असा आहे की आम्ही सांगून ठिकाणी तुमचे बॅनर्स वगैरे बघितले. तर हिंदू जनजागृतीतर्फे आपलं सभेचं आयोजन केलेलं आहे, त्याच्याबद्दल माहिती. हो, हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून हिंदू राष्ट्र जागृती सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर ही सभा बुधवार दिनांक 11 मार्च 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 वाजता जय भवानी प्रशालेचे मैदान, भवानीपेठ, सोलापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. तर या सभेला सगळ्यांनी उपस्थित राहावं अशी मी विनंती करत आहे. तर सर, हिंदू राष्ट्र हो, तर हिंदू राष्ट्र म्हणजे जी व्यवस्था आहे ती धर्माधिष्ठित. आपण म्हणतो की हिंदू धर्म अत्यंत महान आहे, जो सगळ्या जगाला मार्गदर्शक आहे. तर आज कायदा, प्रशासन यामध्ये कुठं धर्म नाही आहे. आज सेक्युलर म्हणजे धर्म नाही असं आहे. त्याच्यामुळे आज किती परिणाम झाले लक्षात येते आपल्या सगळ्यांना. त्यामुळं आपलं कुटुंब, आपला समाज, आपला देश वैभवशाली राहावा, सुरक्षित राहावा याच्यासाठी धर्माधिष्ठित व्यवस्था असणं आवश्यक आहे. त्यासाठी हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या माध्यमातून आपण त्याची मागणी करत आहोत. म्हणजे बघा की ही सभा का आवश्यक आहे. तर जसं कोरोना आला होता, कोरोनामध्ये आपण काय केलं की कोरोना काय रोग आहे हे समजून घेतलं, तो कसा वाढतो आणि त्याचा अटकाव कसा करायचा आणि आपल्याला आपलं कुटुंब, आम्ही स्वतः, माझं कुटुंब आणि माझा देश कसं सुरक्षित राहायचं हे आपण तज्ञांकडून समजून घेतलं आणि तसं वागलो आणि मग कोरोना कमी झाला. तसं आज आपल्या देशावर आणि आपल्या हिंदू धर्मावर प्रचंड संकट आज आलेली आहेत. आणि अशा ही संकट काय बाबा हे पहिला समजून घेणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामधून मला माझ्या कुटुंबाला आणि माझ्या देशाला, माझ्या धर्मासाठी मला काय केलं पाहिजे, यामध्ये माझी भूमिका काय, मी काय केलं पाहिजे हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी ही सभा आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी तिथे यावं आणि आपली भूमिका समजून घ्यावी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे एकंदरीत हिंदू धर्माविषयी आपण काय करू शकणार किंवा ते सगळे एकत्रित येण्यासाठी आपण काय करू शकणार त्याच्याबद्दल पूर्ण माहिती करू. हां, बरोबर. तर हिंदू धर्माधिष्ठित राज्यप्रणालीमुळे अखिल मानव जगत कसं सुखी होईल. आता तुम्ही नावातच म्हटलं की हिंदू धर्मावर आधारित ही राज्यप्रणाली असणार. म्हणजे हिंदू धर्म म्हणजे धर्माचं आचरण करणारी ती व्यक्ती असेल आणि धर्माचरणी व्यक्तीमध्ये दुर्गुण नसणार. दुर्गुणांचा नाश होतो आणि सद्गुण येणार. आणि जिथे सद्गुण असतात तिथे ना स्वार्थ असतो, ना वर्चस्ववाद असतो, ना स्वतःला लाभ मिळावा असा कुठलाही उद्देश नसतो. जसं आत्ता जगाची स्थिती आपण पाहिली तर कोणीही उठतो आणि दुसऱ्या जगाच्या अध्यक्षाला अटक केली जाते. म्हणजे समोरच्याचा मृत्यू झाला तरी चालेल, पण माझा जो स्वार्थ आहे, माझा उद्देश आहे तो साध्य झाला पाहिजे असं जगामध्ये कुठेतरी चढाओढ सुरू. पण मला सांगा, हिंदू धर्मामध्ये असं एकही उदाहरण नाही की आपण म्हणतो बळजबरीने मारा आणि धर्मांतरित करा आणि हिंदू धर्मामध्ये त्यांना सामील करून घ्या, असं इतिहासामध्ये एकही उदाहरण नाही. आणि मी तर असं ऐकलं की स्वतःहून हिंदू किंवा सनातन धर्माकडे वळत आहे आजकाल. तर हे हिंदू धर्माचरणी जेव्हा एखादा समाज होईल तर त्याच्यातील पूर्ण दुर्गुणच नष्ट होतील आणि एक कर्तव्यनिष्ठ व्यक्ती म्हणून तो उदयास येईल. आत्ताची न्यायव्यवस्था आपण जर बघितली, आत्ताची यंत्रणा बघितली तर त्याच्यामध्ये कितीतरी खटले प्रलंबित आहेत न्यायव्यवस्थेमध्ये. म्हणजे आजी आजोबा यांचा खटला असतो आणि तो नातू अजूनही तो चालूच असतो खटला. नातू आला तरी त्याला न्याय मिळत नाही.
म्हणजे उशिरा न्याय हा अन्यायच आहे एक प्रकारचा. तर ही न्याय व्यवस्था अशी सध्या आहे. त्याचबरोबर महिलांची सुरक्षितता जर आपण बघितली तर तो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे सध्या. दर 14व्या मिनिटाला एका महिलेवर सध्या बलात्कार होतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य जर बघितलं किंवा प्रभू श्री रामचंद्रांचं राज्य बघितलं तर त्याच्यामध्ये प्रत्येक महिला सुरक्षित होती. आणि शिवाजी महाराजांच्या आधी आणि नंतर सुद्धा अनेक महिला या राज्यकारभारामध्ये पुढाकार घेऊन त्यांनी राज्य चालवलेलं आहे. आपल्याकडे गार्गी मैत्री या ऋषी सुद्धा त्यांना आपल्या धर्मामध्ये महत्त्वाचं स्थान होतं. तर ही स्थिती आम्हाला पुन्हा हवी आणि याच्यातून मानवजातीचं कल्याण होणार. कारण एखाद्या व्यक्तीच्या मनातील स्वार्थ जाईल, कलह निघून गेला की फक्त आनंदच राहणार, फक्त सुखच राहणार. तर हेच जेव्हा धर्माचरणी एखादा व्यक्ती होतो तर तो धर्माने सांगितलेली आचरणं पाळतो, धर्माने सांगितलेली तत्वाचं आचरण करतो आणि तो साहजिकच तो सुखी होणार. जसं विश्वची माझे घर आणि वसुधैव कुटुंबकम हा मंत्रच हिंदू धर्माने जगाला दिलेला आहे. आणि हिंदू धर्म हा एकमेव धर्म आहे की ज्यांनी विश्वशांतीसाठी यज्ञ केला, असा इतर कुठलाही धर्म नाही. तर ही आपल्या धर्माची महानता आहे. याचा अंगीकार केल्यामुळं साहजिकच तो समाज पूर्ण दुःखातून बाहेर पडून सुखी होणार. तुमचा जो प्रश्न होता तो खूप महत्त्वाचा आहे की बाबा धर्मामुळे सुख कसं होतं. तर आता ताईंनी सांगितलं, अजून एक दोन सूत्र मला सांगावीशी वाटली. म्हणजे बघा सगळ्याच गोष्टी कायद्यानं होतात असं नाही. तर प्रत्येक व्यवस्थेमध्ये धर्म असलाच पाहिजे. आता आपण कुटुंबाचा विचार करू. जर वडील, मुलगा, पती, पत्नी, आई, आजोबा ही सगळी नातं का कायद्यानं चालतात का सांगा मला? नाही ना. तर ती धर्मावर चालतात. जेव्हा वडील म्हणतात की या मुलांचं माझं काळजी घेणं माझं पितृधर्म आहे आणि मी माझा पितृधर्म पाळणार, तर ते अधिक चांगलं. आणि जेव्हा मुलगा म्हणतो किंवा पत्नी म्हणते की माझं एक पत्नी धर्म आहे किंवा माझ्या पतीची सेवा करणं किंवा त्यांची काळजी जे काही असेल ते, ही सगळी जी धर्म आपण म्हणतो ना, मातृधर्म, पितृधर्म, बंधुधर्म, हे जर पाळलं तर मला सांगा घरातली भांडणं वाढतील का कमी होतील? कायद्यानं होतील का धर्मानं होतील? हा. तर म्हणून जर आपल्या कुटुंबामध्ये जर धर्म जर आपण सुखी होणार असू, तोच नियम समाजाला पण लागू होतो, तोच नियम राष्ट्राला पण लागू होतो. त्यामुळं आज धर्म व्यवस्थेतून काढून टाकण्याचा जो भाग झाला त्याच्यामुळे सगळी गुन्हेगारी वाढली, स्वार्थ वाढला, आता आपण चर्चा केली. आणि त्याच्यावर उत्तर तेच आहे की राजाने राजाचा धर्म केला पाहिजे, प्रजेनं प्रजेचा धर्म केला पाहिजे. ही धर्माधिष्ठित व्यवस्था आहे, हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळं धर्मामुळेच प्रजा सुखी होते. म्हणून आणि चाणक्यांनी म्हणून म्हटलंय की सुखस्य मूलम धर्म. म्हणजे जर प्रजा, राज्य, समाज जर सुखी राहणं जर असेल तर त्याच्या मुळाशी धर्म असला पाहिजे. आणि त्याच्यासाठी ती माहिती पुन्हा एकदा समाजाला व्हावी म्हणून ही हिंदू राष्ट्र जागृती सभा आहे. तर हिंदू राष्ट्र किंवा हिंदू राष्ट्राची मागणी करते हे संविधान आहे. खूप छान प्रश्न विचारला. बऱ्याच वेळेला असंच वाटतं की बाबा आज आपण सेक्युलर व्यवस्थेमध्ये आहोत, मग हिंदू राष्ट्राची मागणी करणं काय? तर 100% हिंदू राष्ट्राची मागणी करणं हा संविधानिकच आहे आणि संविधानिक अधिकारच आहे. का? तर आपली घटना, आपली व्यवस्था जी काही आहे ती प्रत्येक धर्माला आपला प्रचार प्रसार, आपलं मत व्यक्त करणं याचा पूर्णपणे अधिकार देते. आणि त्याच अधिकाराच्या अंतर्गत आपण एक आदर्श व्यवस्था नांदावी यासाठी हिंदू राष्ट्राची मागणी करत आहोत. हे पूर्णपणे संविधान आहे. याच्या जोडीला मला तुम्हाला घटनेचंच प्रावधान सांगावंसं वाटतं की घटनेचं प्रावधान 368 मध्ये पहिल्या पॅरेग्राफमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की घटनेत दिलेल्या नियमाप्रमाणे संसदेला घटना दुरुस्ती करता येते आणि अशी घटना दुरुस्ती करून हिंदू राष्ट्र व्हावं यासाठी आम्ही मागणी करतो. गेली 10 वर्ष हिंदुत्व निष्ठ सरकार आहे, तरी पण ही मागणी का करावी? हो, चांगला प्रश्न आहे आपला. तर याचं उत्तर असं की मुळात आपली घटनाच सेक्युलर आहे. त्यामुळे सरकार कुठलं जरी असलं तरी शासन हे सेक्युलरच असतं. आणि या सेक्युलर
पद्धतीला चुकीचं वापरून आज आपल्या देशामध्ये किती अनर्थ झाला आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. म्हणून या व्यवस्थेलाच बदलणं आवश्यक आहे. म्हणून ती व्यवस्था सेक्युलरच्या ऐवजी हिंदू राष्ट्र असणं आवश्यक आहे. म्हणून आम्ही मागणी करत आहोत. तर हिंदू राष्ट्र जागृती सभेची फलनिष्पत्ती काय? हिंदू राष्ट्र जागृती सभा मागील जवळपास 20 वर्षापासून आपण घेत आहोत. तर या सभेमुळं काय झालं, जसं आपण सांगतो की हिंदूमध्ये संघटन होणं आवश्यक आहे, तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हिंदूचं संघटन सुरू झालं. हे सगळ्यात महत्त्वाचं आणि हे कायद्याच्या चौकटीत राहून हे संघटन आहे. दुसरं, हे संघटनामुळं काय झालं की जे आपापसामधले जे वाद होते अनेक मंडळामध्ये, हे सगळे वाद कमी झाल्याची अजून आपल्या सोलापुरातली उदाहरण आहे की 2 मंडळ एकमेकाशी बोलत नव्हती आणि या सभेमुळं सगळे एकत्र आले आणि ते एका पद्धतीनं एकत्र राहून ते त्यांचे कार्यक्रम करू लागले. त्यानंतर या सभेमध्ये आपण धर्माचरण सांगतो. हे धर्माचरण सभेतलं ऐकून गावोगावच्या शहरातल्या हजारो व्यक्तींनी, हजारो कुटुंबांनी धर्माचरण सुरू केलं आणि आपल्या आयुष्यामध्ये चांगला पालट अनुभवला, सकारात्मक पालट अनुभवला आणि मगाशी विचारल्याप्रमाणे त्यांनी आपल्या जीवनातलं सुख, समाधान, आनंद वाढलं हे त्यांनी अनुभवलं. आणि याच्या जोडीला आपण हिंदू राष्ट्र जागृती सभेमध्ये काही विषय घेतो, त्या विषयानुसार काही कृती करतो वर्षभर. नुसता सभा घेऊन आपण थांबत नाही, तर त्याच्यामध्ये काही विषय ठरवले जातात, काही कुठल्या सभेपर्यंत आपण काय करायचं ह्याची पण सुचवलं जातं आणि तसे केल्यामुळं अनेक प्रश्न हिंदूंची मार्गी लागले. अनेक समस्या राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर त्या ठिकाणी मांडल्या गेल्या, त्याच्यावरच्या उपाययोजना सुरू झाल्या. हे याचं खूप मोठं फलित आहे. आणखी एक सांगायचं की आता कसं आत्ताची युवा पिढी जी आहे, म्हणजे जे म्हणतो की देशाचं भविष्य आहे युवा पिढी, तर युवा पिढीला राष्ट्र आणि धर्माची स्थिती आता कळत चालली हळूहळू. म्हणजे आधी तसा भाग नव्हता, पण सोशल मीडिया आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना आता समस्या कळत आहेत. पण प्रत्येकाला उपाय हवा, दिशा हवी आणि ती दिशा या हिंदू राष्ट्र जागृती सभेतून मिळायला सुरुवात झाली. म्हणजे युवा जी शक्ती, खरी शक्ती आहे, राष्ट्र निर्माणच्या कार्यामध्ये ती लागली तर खरा देशाचा उद्धार होणार, देश अजून पुढे जाणार. तर हे एक सभेचं खूप मोठं यश आहे की युवकांचं संघटन खूप मोठ्या प्रमाणात सभेच्या माध्यमातून सध्या होत आहे. आणि ज्या युवती, महिला आहेत त्यांना असुरक्षित वाटायचं आधी घराबाहेर पडायला सुद्धा, तर धर्माचं एक पाठबळ, धर्माची एक शक्ती जीवनामध्ये अंगीकारल्यामुळं, साधनेचं बळ जीवनामध्ये अंगीकारल्यामुळं, जसं राणी लक्ष्मीबाई असतील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पण अनेक महिला, स्त्रिया या पुढे होत्या, कारण ते धीट होत्या, त्या साधना त्यांनी अंगीकारली होती. तर अशा साधनेचा आणि धर्माचा अंगीकार केल्यामुळे माझ्यासारख्या अनेक युवती आज धीटपणे धर्मासाठी बाहेर पडत आहेत, धर्माची बाजू मांडत आहेत, धर्माच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकत आहेत, जे प्रश्न अनुत्तरित राहायचे. तर हे एक सभेचं खूप मोठी फलनिष्पत्ती आहे. आणि या सभेची फलनिष्पत्ती इतकी आहे की जसं इतकं सांगायला वेळच कमी पडेल. आज अनेक हिंदुत्ववादी जे लोक आहेत, हिंदुत्ववादी संघटना आहेत, त्यांच्या मनामध्ये आपलं राष्ट्र हे जगामध्ये आज जवळपास 150 ख्रिस्ती राष्ट्र आहेत, 30च्या आसपास बौद्ध राष्ट्र आहेत, पण हिंदूंचं राष्ट्र कुठंच नाही आहे ना. तर हे राष्ट्र व्हावं ही जी प्रत्येकाच्या मनातली जी सुप्त इच्छा होती ना, ती या सभेमुळं प्रकट झाली, योग्य पद्धतीनं ती मांडता आली. आणि या सभेमध्ये जे विचार मांडण्यासाठी जे वक्ते असतात ते अत्यंत अभ्यासू आणि त्यांच्या विचारातून बोध घेऊन लाखो लोकांनी आपल्या जीवनामध्ये याचा अंगीकार केला. हे आम्हाला अनेक ठिकाणी गेल्यावर जाणवतं की सभेमध्ये आम्ही हे ऐकलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की माझ्या राष्ट्रापुढं आणि माझ्या धर्मापुढं आज कोणत्या समस्या आहेत हे कुठं शिकवलं जातं, तर या सभेमध्ये ते समजलं जातं आणि त्याच्यावरची उपाययोजना पण शिकवली जाते, सांगितली जाते. ते या वैशिष्ट्य, असे अनेक वैशिष्ट्य आहेत, तरी वेळेच्या अभावी मी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला. नाही, ह्याच्याविषयी मला वाटतं सगळ्यांनी सभेला आलं, हे ऐकून उत्सुकता तर वाढली आहे, माझी पण खूप वाढली आहे. तर सगळे जर सभेला आले, जास्तीत जास्त लोक, तर ह्याच्याविषयी तुम्हाला जास्त माहिती कळेल आणि जास्त चांगल्या प्रकारे आपण त्याचं हे करू शकू. तर आपण दोघांनी खूप छान उत्तर दिली. उत्तर म्हणण्यापेक्षा मनापासून तुम्ही जे दिला ना ते
मला खूप आवडलं आणि सगळ्यांना आवडेलच ह्यात शंका नाही. तर आपण इथं आलात आणि आपले विचार मांडले त्याच्याबद्दल मला धन्यवाद. ही स्वरांजली चॅनलच्या दर्शकांना आवर्जून सांगावंसं वाटतं की आज सोलापूरमध्ये असं वातावरण निर्माण झालेलं आहे. परवा कालच आम्ही 2 ठिकाणी आपली फेरी झाली, प्रसार फेरी. तर या प्रसार फेरीमध्ये लोकांनी कसं स्वागत करावं, तर दीपावली अवतरली होती. म्हणजे दिवे लावून रांगोळ्या करून 1 नाही 2 नाही असं पूर्ण रस्ता भरून लोकांनी हे दिवे लावले. ही दीपावली त्यांनी साजरी केली का, तर प्रत्येकाने या सभेमध्ये याची उत्सुकता आहे. आणि तो जो आनंद आहे ना की माझ्या धर्मासाठी माझ्या राष्ट्रासाठी मी काहीतरी करते, त्यामुळे मी सगळ्या दर्शकांना नम्रपणे विनंती करतो, किंबहुना सांगतो की या सभेला आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहून आपलं धर्म कर्तव्य पार पाडूया. या सभेला उपस्थित राहणं हे आपलं धर्म कर्तव्य आहे आणि आपण सगळ्यांनी सहकुटुंब पार पाडूया. खूप छान. जय हिंदू राष्ट्र. आता सोलापूरमध्ये येत्या बुधवारी म्हणजे 11 मार्चला भव्य हिंदू राष्ट्र जागृती सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही सभा माझी तुमची एकट्या व्यक्तीची नाही, तर आपण पूर्ण सर्व हिंदू समाजासाठी या सभेचं आपण आयोजन केलेलं आहे. म्हणजे कुठली जात पात संप्रदाय विचारधारा सगळं बाजूला ठेवून 1 दिवस धर्मासाठी वेळ काढून आपल्या सगळ्यांना या सभेमध्ये उपस्थित राहायचंय. करिअर पैसा नोकरी धंदा हे चालतच राहणार आहे, पण यामध्ये स्वतःचं अस्तित्व हिंदू म्हणून टिकवण्यासाठी आता वेळ आलेली आहे जागृत होण्याची. म्हणूनच सर्व हिंदू बांधवांनी सर्व माता भगिनींनी माझ्या सर्व रणरागिणींनी पुन्हा एकदा धर्माचं तेज स्वतःमध्ये जागृत करण्यासाठी या सभेला अवश्य या असं मी सर्वांना आवाहन करते. धर्म हा बळ देतो, धर्म हा शक्ती देतो. धर्माच्या आधारावर संघटन होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून हिंदूंनो ही सुस्ती आता सोडा, जागृत व्हा. राज्य आपल्याला स्थापायचं आहे, हे हिंदू राष्ट्राची मागणी करायची आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी या हिंदू राष्ट्र जागृती सभेला आपलं कर्तव्य म्हणून अवश्य उपस्थित राहूया आणि आपला भगवा लहरावूया.